लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की मनस्विनी आता खरी तेजस्विनी कोण आहे हे कळाल्याच्या नंतर एक खूप मोठा डाव रचते. पण आता त्याच्यातून सखी आणि कान्हा दोघंजणं मिळून आता तेजस्विनीला बाहेर काढतात. आता नेमकं कसं आणि काय घडतं हे सगळं काही आपल्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया. तर आता आपण इथे पाहिलेलं आहे की खरी मनस्विनी कोण आणि खरी तेजस्विनी कोण हे समजलेलं आहे. पण आता इकडे मनस्विनी ही एक खूप मोठा ट्रॅप असते. तो म्हणजे आता ती एक टिचकी वाजवते, त्याबरोबर नेहमीप्रमाणे घरातल्या सगळ्या लाईट्स ऑफ होतात. त्याबरोबर आता मनस्विनी ही तेजस्विनीला घेऊन तिकडनं गायब होते. आता लाईट गेलेल्या असतात, कोणाला काहीच दिसत नसतं, काहीच कळत नसतं. लाईट्स अशा अचानक कशा गेल्या हेच मुळात कोणाला माहीत नसतं. आता सगळेजण अक्षराला हाका मारतात, अक्षरा कोणी आहे का तिकडे. त्याबरोबर मग आता अक्षरा हिला लगेचच सखी विचारते लाईट्स कशा गेल्या. अक्षरा म्हणते मॅम मी जनरेटर चालू करते आणि लगेचच आता ती जनरेटरचं पण काय झालं आहे ते बघायला तिकडे जाते. जनरेटरही अचानक चालू झालेलं नाही आहे, लाईट्सही गेल्यात, नक्की काय झालं आहे कोणाला काही कळत नाही. अक्षरा येते, जनरेटरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो, लाईट्स चालू होतात. त्याबरोबर आता सगळेजण एकमेकांकडे बघू लागतात आणि आता बघतात तर काय सरकार आणि तेजस्विनी दोघी गायब. आता दोघीही गायब झालेल्या बघून सखीला टेन्शन येतं. सखीला प्रश्न पडतो की माझी आई गेली कुठे. तर आता इकडे मनस्विनीने तेजस्विनीला गायब केलेलं असतं आणि आता नेहमीप्रमाणे मनस्विनी ही तेजस्विनीला धमकावत असते, मी सांगेन तसं कर, नाहीतर तुझं खरं नाही, तुझ्या मुलीचं खरं नाही. मी खरी तेजस्विनी नाही आहे हे फक्त घरातल्यांना माहिती आहे, बाहेरच्यांना नाही. त्यामुळे माझ्या शब्दाला आजही बाहेर तितकीच व्हॅल्यू आहे. तुझ्या मुलीचा जीव जर प्राणप्रिय असेल तर मी जे सांगेन जसं सांगेन ते तितकं तसं कर. मी सांगते तशी चालत चालत चल. आणि मग ती तिला चालत चालत पुढे घेऊन येते आणि आता स्वतःच्याच गाडीमध्ये बसवते आणि गाडीने आता ती तिला लांब घेऊन चाललेली असते. तेजस्विनी म्हणत असते मनस्विनी हे सगळं नको करू, थांब मनस्विनी थांब, असा मूर्खपणा करू नको. हे बघ मनस्विनी आधीच एकतर मी खूप भोगलं आहे, माझ्या मुलीने सुद्धा खूप भोगलं आहे, पण आता आणखीन आगाऊपणा करू नकोस प्लीज प्लीज, आमची अशी ताटातूट करू नकोस. तुला प्रॉपर्टी हवी आहे ना, तुला पैसा हवा आहे ना, हवं आहे ते सगळं घे, माझी काही हरकत नाही आहे, फक्त माझ्या मुलीला माझ्यासमोर राहू दे. मनस्विनी ऐक माझं, तू माझी बहीण आहेस ना, असं कसं वागू शकतेस गं तू. त्याबरोबर आता मनस्विनी मोठमोठ्याने हसते आणि म्हणत असते बहीण नाती मुलगी मला कशातच काहीच इंटरेस्ट नाही आहे गं ताई, तुला माहिती आहे ना, मला फक्त पैसा हवा आहे, फक्त पैसा, पैशाशिवाय मला काहीही नको आहे. मग बस तू संपलीस की सगळा लपंडावच संपेल, कोण खरी कोण खोटी काय काय काही प्रश्न उरणार नाही. मग मीच सखीची आई, मीच सगळ्याची मालकी. तर इकडे आता कान्हाला जेव्हा मनस्विनीने तेजस्विनीला गायब केलं आहे ही गोष्ट लक्षात येते तेव्हा त्याला खूप जास्त टेन्शन येतं, कारण त्याला माहिती असतं की मनस्विनी ही संकी आहे, ही काही करू शकते. तर आता इकडे सखीसुद्धा म्हणत असते कान्हा अरे आई कुठे गेली, आईला शोधायला हवं, लवकरात लवकर आईला शोधायला हवं, मावशी काय करेल काही नेम नाही आहे. एवढी वर्ष मावशीने सगळ्यांना गंडवलं आहे, आता माझी आई एवढ्या वर्षांनंतर मला भेटली होती आणि मावशीने पुन्हा माझ्या आईला माझ्यापासून दूर केलं आहे. कान्हा काहीही कर, आकाश पाताळ एक कर, पण माझ्या आईला शोध, कान्हा आईला शोध. एवढं म्हणत आता सखी रडायला लागते. कान्हा सखीला सांगतो डोंट वरी, ते लोक काही फार लांब गेलेले नसतील, आपण काय करायचं ते बघूया, तुम्ही शांत व्हा, मी बघतो काय करायचं. सखी म्हणते नाही मी पण येणार तुझ्याबरोबर. आणि मग सखी आणि कान्हा दोघंजणं घरातनं बाहेर पडतात. कान्हा सगळ्यात पहिला आता किरणला कॉल करतो आणि किरणला तो सगळा घडलेला प्रकार सांगतो की खरी तेजस्विनी कोण आणि खरी मनस्विनी कोण हे सगळं सत्य आता जगासमोर उघड झालेलं आहे, आम्हाला सगळ्यांना सगळं खरं कळालं आहे. म्हणून मग मनस्विनीने तेजस्विनीला गायब केलं आहे आणि आता ती तेजस्विनीला तिकडनं घेऊन गेलेली आहे. आणि आता आम्हाला सगळ्यांना टेन्शन आलं आहे की त्या दोघी कुठे असतील. किरण आपली सगळी माणसं कामाला लाव, आहेत नाही तेवढे सगळे सोर्स वापर, पण काहीही करून तेजस्विनी मॅडमना लवकरात लवकर शोधून काढ. किरण होकार देतो. त्याबरोबर मग आता कान्हा विचार करत असतो काय करू. इतक्यात आता त्याच्या लक्षात येतं की त्या लोकी काही फार लांब गेले नसतील, आपण शोधायला सुरुवात केली पाहिजे. कान्हा जेव्हा स्वतःची बाईक काढायला जातो तेव्हा तिकडे सरकार ज्या गाडीतून निघून गेलेले असतात त्या गाडीचे ठसे दिसत असतात. कान्हा विचार करतो की सध्या तरी घरातली सगळी माणसं घरातच आहेत, त्यामुळे एकही गाडी पार्किंगमधली बाहेर पडलेली नाही आहे, फक्त सरकारांची गाडी दिसत नाही आहे, म्हणजे नक्की सरकार तेजस्विनीला घेऊन गाडीनेच कुठेतरी गेलेले आहेत. आता ह्या आपण पायवाटेचाच फॉलोअप घेऊया आणि आपण तिथपर्यंत पोहोचू. मग कान्हा आता सखीला बाईकवरती घेतो आणि फुल स्पीडमध्ये अगदी तो आता
सरकारांच्या गाडीचे जे ठसे असतात त्या ठशांच्या अकॉर्डिंग पुढे 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 चाललेला असतो. आता त्याला वाट तर सापडलेली असते. कान्हा किरणला सुद्धा कॉल करतो आणि किरणला सांगतो, किरण मी जे लोकेशन पाठवतोय त्या लोकेशनला पोहोच, मला फॉलो कर. किरण सांगतो ठीक आहे. मग आता कान्हाने पाठवलेल्या लोकेशनप्रमाणे किरण हा आता कान्हाला फॉलो करत असतो आणि आता इकडे किरण याने त्यांच्या सगळ्या माणसांना सुद्धा सांगितलेलं असतं की तेजस्विनी कामत यांना शोधायचं आहे, काहीही करा पण तेजस्विनी कामत यांना शोधून काढायचं आहे. कान्हा सरांनी सांगितलं आहे, त्यामुळे गाडी पळवा. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता तेजस्विनी ही म्हणत असते, मनस्विनी मी तुझ्यासमोर हात जोडते ग, असं नको करू मला, प्लीज प्लीज. हे सगळं करून तुला काय मिळणार आहे, कशासाठी करतेस हे सगळं? अगं माझ्या मुलीला माझ्यापासून दूर केलंस, एवढी वर्ष 12 वर्ष आम्ही दोघींनी वनवास भोगलाय, आता असं सगळं नको करू. हे सगळं करून तुला काय मिळणार आहे? त्यापेक्षा मला सोडून दे आणि तुला प्रॉपर्टी हवी आहे ना, तू प्रॉपर्टी घेऊन टाक. मनस्विनी ऐक माझं, मनस्विनी. त्याबरोबर मनस्विनी म्हणत असते, तुला सोडायचं असतं ताई तर तुला किडनॅप करून इथपर्यंत आणायचे कष्ट केलेच कशाला असते? मी तुला सोडणार वगैरे काही नाही आहे, मी तुला मारणार आहे, मारणार. आता मनस्विनीने तेजस्विनीला एका डोंगरासारख्या ठिकाणी, घनदाट झाडीच्या ठिकाणी आणलेलं असतं मारायला, जेणेकरून त्या ठिकाणी कोणी पोहोचू नये याची मनस्विनीने पुरेपूर काळजी घेतलेली असते. आणि आता मनस्विनी म्हणत असते, तुझ्या नवऱ्याला राघवला मीच मारलं तुझा वेश घेऊन, तो देवदत्त किर्लोस्कर त्यालाही मीच मारलं तुझा वेश घेऊन, आणि आता तुला मारल्यानंतर तुझा वेश घेऊन तुझ्या मुलीलाही मीच मारणार. प्रॉपर्टी माझ्या नावावर झाल्याच्या नंतर हा ताई पण. त्याबरोबर तेजस्विनी म्हणू लागते, मनस्विनी किती नीच वागशील, अजून किती खालच्या पातळीला जाऊन वागशील, लाज वाटत नाही का गं तुला? अगं माझी मुलगी तुझी सख्खी भाची आहे ना, मग तिच्या बाबतीत हा असा विचार करताना किंवा हे असं काहीतरी बोलताना तुझी जीभ झडत कशी नाही? लाज वाटू दे थोडीशी, काहीतरी तुझ्या मनामध्ये येऊ देत. एवढी वर्ष तू माझ्या मुलीला सांभाळलंस. त्याबरोबर मनस्विनी म्हणते, ओ ताई प्लीज यार, मी तिला काही सांभाळलं वगैरे नाही आहे, ती माझी मजबुरी होती, मी माझी मजबुरी पूर्ण केली आहे गं, मी सांभाळलं वगैरे काही नाही आहे तिला. बरं ते सगळं सोड यार, आता मला मारू दे आणि एकदाचा सगळा लपंडाव संपवून टाकू दे. त्याबरोबर आता मनस्विनीने तेजस्विनीवरती गोळी झाडायला बंदूक पकडलेली असते. आता ती गोळी झाडते पण तोपर्यंत सखीमध्ये येते आणि सखी तेजस्विनीला वाचवते. सखीच्या हाताला दंडावरती गोळी लागते. आता सखीला गोळी लागल्याबरोबर मनस्विनीच्या हातातली बंदूक खाली पडते आणि मनस्विनी आता काय करू म्हणजे तिला काही सुचत नसतं. पण तोपर्यंत कान्हासुद्धा त्या ठिकाणी पोहोचतो. आता कान्हा त्या ठिकाणी आल्याच्या नंतर मनस्विनी आपण इकडे थांबण्याचं शहाणपणच नाही असा विचार करून तिकडनं पळ काढते. तर इकडे आता कान्हा हा लगेचच सखीच्या जवळ येतो. सखीच्या हाताला लागलेलं असतं वेदनांनी, सखी असहाय्य झालेली असते. कान्हा आता सखीला जवळ करतो आणि म्हणत असतो, सखी मॅडम अहो काय हे सगळं? आणि मग आता कान्हा हा सखीला दवाखान्यात घेऊन जात असतो. पण आता सखी स्वतःचंच रक्त बघते आणि रक्त बघून सखी बेशुद्ध होते. सखी बेशुद्ध झाल्याबरोबर मग मात्र इकडे तेजस्विनी घाबरते. तेजस्विनी म्हणत असते, काय झालं माझ्या मुलीला? त्याबरोबर कान्हा म्हणतो, घाबरू नका, कधी कधी रक्त बघितल्याने सुद्धा माणसाला बेशुद्धी होते, काळजी करू नका, आपण त्यांना लवकर दवाखान्यात घेऊन जाऊया. तोपर्यंत आता त्या ठिकाणी किरणसुद्धा कान्हाला फॉलो करत करत पोहोचलेला असतो. आता किरण गाडी घेऊन आलेला असतो. कान्हा ताबडतोब सखीला उचलतो, गाडीत घालतो आणि आता तेजस्विनीसुद्धा त्यांच्या बरोबर त्या गाडीमध्ये बसते. कान्हा लगेचच किरणला सांगतो, किरण गाडी हॉस्पिटलला घे. त्याबरोबर आता कान्हा हा सखीला हॉस्पिटलला घेऊन चाललेला असतो. रस्त्यामध्ये कान्हा आणि तेजस्विनी दोघीजणी सखीबरोबर बोलत असतात. सखी डोळे उघड, सखी पण सखी काही डोळे उघडत नसते. कान्हा किरणला ओरडत असतो, किरण गाडी जोरात घे, गाडी जोरात चालव, पटापट चालव, लवकर चालव, लवकर आपल्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचायचं आहे. आता कान्हा काय बडबडतोय हे त्याचं त्याला कळत नसतं. किरण त्याला सांगत असतो, कान्हा अरे थोडा धीर धर, मी गाडी पटापटच चालवतोय, तू जरा दम धर, मी घेऊन जातोय तुम्हाला हॉस्पिटलला. कान्हा म्हणत असतो, हे सगळं त्या मनस्विनीने केलं आहे, मी सोडणार नाही आहे त्या मनस्विनीला. काय समजते ती स्वतःला? तिने सखीच्या जीवाबरोबर खेळ करण्याचा प्रयत्नच कसा केला नाही. जर आता तिला जन्माची अद्दल घडवली तर माझंसुद्धा नाव कान्हा नाही. त्याबरोबर आता तेजस्विनीसुद्धा किरणला सांगत असते, प्लीज जरा गाडी पटापट चालवा. किरण आता गाडी पटापट चालवत पोहोचलेला असतो हॉस्पिटलपर्यंत. त्याच्यानंतर मग आता कान्हा हा सखीला तशीच पुन्हा हातावरती उचलतो आणि जोरात
तो किरणला सांगतो गाडीचा दरवाजा उघड पटकन किरण. त्याबरोबर मग किरण आता कान्हा एवढं पटकन ओरडल्याबरोबर गाडीचा दरवाजा उघडतो. कान्हा सखीला घेऊन गाडीतनं उचलून खाली उतरतो आणि मग आता ताबडतोब लगेचच कान्हा एमर्जन्सी असं ओरडत असतो. त्याबरोबर मग आता लगेचच डॉक्टर आणि स्ट्रेचर त्या ठिकाणी आलेले असतात. सखीला कान्हा स्ट्रेचरवरती ठेवतो. त्याबरोबर आता तेजस्विनी ही रडत असते. कान्हा आता तिला सांगत असतो रडू नका, शांत व्हा, काही होणार नाही आहे सखी मॅडमना. त्यानंतर कान्हा डॉक्टरांना सांगत असतो एमर्जन्सी आहे प्लीज. त्याबरोबर डॉक्टर आता सखीला घेऊन तिकडनं आतमध्ये जात असतात. अगदी स्ट्रेचर पार ओटीपर्यंत जाईपर्यंत कान्हा हा सखीला उठवण्याचा प्रयत्न करत असतो, सखीला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करत असतो, पण सखी काही शुद्धीत येत नसते. तर इकडे तेजस्विनीला मात्र आता सखीची खूप जास्त काळजी वाटत असते. तर दुसऱ्या बाजूला मनस्विनी पळून तर गेलेली असते, पण मनस्विनी आता टेन्शनमध्ये असते. तिला विचार पडतो अरे यार शिट, ती सखी गचकली तर मला प्रॉपर्टीच्या पेपर्सवरती सह्या कोण देणार, प्रॉपर्टी मला माझ्या नावावर कशी करून घेता येईल. नाही, काहीही झालं तरी चालेल, पण ती सखी गचकता कामा नये. सखी जिवंत राहिली पाहिजे, कमीत कमी प्रॉपर्टीच्या पेपर्सवरती सह्या मिळेपर्यंत तरी ती जिवंत राहिलीच पाहिजे. तर इकडे तेजस्विनी साईबाबांकडे प्रार्थना करत असते की माझ्या सखीला बरं वाटू दे, माझ्या सखीला काही होऊ देऊ नकोस देवा, माझ्या सखीच्या पाठीशी उभा राहा बाबा, माझ्या सखीच्या पाठीशी तुमचा आशीर्वाद असू द्या, तिच्या डोक्यावर तुमचा हात राहू द्या. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. लपंडाव ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगाच. पण आता नक्की कान्हा मनस्विनीला कशी शोधून काढणार आणि कशी मनस्विनीची वाट लावणार, त्याचबरोबर सखी कधी बरी होणार, सगळं काही जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला काय वाटतं हे नक्की सांगा. धन्यवाद.